महाराष्ट्राचा बुलडोसर बाबा नावाचं बॅनर चर्चेत आलंय। ठाण्यामध्ये हे बॅनर झळकलेले आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या व्यंगचित्राचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहे। अनधिकृत बॅनरवर कारवाई नंतर प्रताप सरनाईक यांनी पोस्ट केलेली आहे। ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे। तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे शहरातील अनधिकृत हुक्का पार्लर, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली। तसंच मीरा भाईंदरमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर या ठिकाणी हे बॅनर झळकले। पहिल्याच दिवसांपासून ठाणे शहरामधील जे अनधिकृत हुक्का पार्लर, बार, पब्स आहेत त्यांच्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनानुसार कारवाई सध्या करण्यात येत आहे आणि या कारवाईचा आजचा सलग दुसरा दिवस असणार आहे। आणि याच दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जे आहे ते बुलडोजर बाबा अशा आशयाचे बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहेत। भले मोठे फ्लेक्स जे आहेत ते ठाणे शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत। हा जो बॅनर तुम्ही पाहत आहात हा बॅनर आहे ठाण्यातील एका वर्तकनगर परिसरामध्ये आणि हा बॅनर जो आहे तो एका महत्त्वपूर्ण मार्गावरती लावला असल्याने सर्वांचंच लक्ष जो आहे हा बॅनर वेधून घेत आहे। हा बॅनर जो आहे तो शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने जो आहे तो लावण्यात आलेला आहे। बुलडोजर आणि त्याच पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो आणि त्यांच्या हातामध्ये एक हातोडा देखील आपल्याला दिसून येत असेल। आपण जर पाहिलं तर कालपासूनच जे आहे ते ठाणे शहरामध्ये अनधिकृत जे हुक्का पार्लर, बार, पब यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे। त्यालाच अनुसरून जो आहे तो हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। निश्चितच आज या कारवाईचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी देखील ही कारवाई जी आहे ती अशाच प्रकारची सुरू राहणार आहे। काल पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर शाळा असेल, महाविद्यालय असेल यांच्या 100 मीटर हद्दीपासून 31 टपऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर 8 हॉटेल, बार, पब असतील त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। तर 9 पत्रांचे शेड देखील या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत। ही कारवाई जी आहे ती सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरू राहणार आहे। परंतु यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरामध्येच इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, बार, पबचा सुळसुळाट होता का असा देखील विरोधकांकडून जो आहे तो सवाल उपस्थित केला जातोय। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मुख्यमंत्री शिंदेंनी आदेश दिले होते आणि त्यानंतर अनधिकृत पब, बार, हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई केली जाते आणि यावेळेला हातोडा नाही तर बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर इथं हे बॅनर लागलेले आहे। हे बॅनर प्रताप सरनाईक यांनी लावल्याची माहिती समोर येते आणि त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असा उल्लेख मुख्यमंत्री शिंदेंचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर ठाण्यातले हे चित्र आपण बघू शकतोय। ठाण्यामध्ये हे बॅनर लागलेले आहेत आणि हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरते। मात्र त्याचबरोबर विरोधकांकडून सवाल सुद्धा उपस्थित केले जातात कारण मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेला, गड असलेला ठाण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बार, हुक्का पार्लर कसे काय होते असं सवाल विरोधक व्यक्त करताना दिसत आहे। तर दुसरीकडे जेव्हा ही कारवाई सुरू झाली ठाण्यामध्ये, आधी पुण्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते मुख्यमंत्री शिंदेंनी, त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही बॅनरबाजी या ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आली आहे। मात्र त्याचबरोबर ज्या बार आणि पबवर कारवाई झाली होती त्यांनी सुद्धा त्यांचे चालक आणि मालकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते। आम्ही सरकारचे टॅक्स भरतो तरी सुद्धा आमच्यावर कारवाई का केली, आम्हाला नोटीस का दिली नाही असा सवाल त्यांनी विचारला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।